नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर की ज्याचं नाव आहे राधिका गायकवाड एज्युकेशनल चॅनल। आज आपण प्रश्नमालिकेतील चुकीचे पद ओळखा म्हणजेच बुद्धिमत्ता या घटकावर काही आधारित प्रश्न पाहणार आहोत। चला तर आपण ते पाहूया। ते पाहण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, तर पहिला प्रश्न बघा। प्रश्न काय आहे बघा, प्रश्नमालिकेतील चुकीचे पद ओळखा। आता पहिला प्रश्न बघा, 9, 18, 36, 90, 100। आता यातील चुकीचे पद ओळखायचे आहे। तुम्हाला टाइम देते मी 10 सेकंदाचा। तुम्हाला जर येत आहे तर पटपट पटपट करा। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1। तर पहा मुलांनो, 9, 18, 36, 90, 100 यापैकी चुकीचे पद 100 आहे। 100 आहे कारण 9, 18, 36, 90 ह्या सगळ्यांना 9 या संख्येने पूर्ण भाग जातो, त्यामुळे आपलं उत्तर आहे 100। तर मित्रांनो, आता दुसरा प्रश्न बघा, 24, 39, 749, 366 आणि 864 यातील चुकीचे पद ओळखायचे आहे। तुम्हाला मी 10 सेकंदाचा टाइम देते। पटपट पटपट करा। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1। चला तर तुम्ही पाहू शकता की याचे उत्तर 366 आहे, कारण की इथं आपण पाहू शकतो की 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64 असे पुढे दिलेले आहे, पण इथं 6 चा वर्ग 36 उलटं दिलेलं आहे, त्यामुळं 366 आपले उत्तर आलं। तर मुलांनो, आता बघा तिसरा प्रश्न काय आहे, चुकीचे पद ओळखा। 10, 20, 40, 60 आणि 160। तर तुम्हाला टाइम देते 10 सेकंदाचा। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1। तर आपण बघू शकता 10, 20, 40, 60 आणि 160 यापैकी चुकीचे पद आहे 60, कारण की 10चा दुप्पट असते 20, 20ची दुप्पट 40, 40ची दुप्पट इथं 80 पाहिजे होती आणि 80ची दुप्पट 160, मग याचे चुकीचे उत्तर आहे 60। तर आपण पाहू शकतो आता चौथा प्रश्न बघा, 2, 5, 10, 18 आणि 26 यातील चुकीचे पद आपल्याला ओळखायचे आहे। तुम्हाला टाइम देते। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1। तर बघा मुलांनो, याचे उत्तर आहे 18, कारण की आपण पाहू शकतो 1 चा वर्ग 1 अधिक 1 केलं, अधिक 1 केलं तेव्हा 2 आलं उत्तर। 2 चा वर्ग 4, 4 अधिक 1 केलं तेव्हा आलं 5। 3 चा वर्ग 9, 9 अधिक 1 केलं तेव्हा आलं 10 आणि इथं 4 चा वर्ग 16, 16 अधिक 1 17, 17 उत्तर यायला पाहिजे होतं, पण इथं 18 आलेलं आहे। आणि इथं बघू शकता 5 चा वर्ग 25 अधिक 1 26 केलं आहे, म्हणून आपलं चुकीचं उत्तर आहे 18। तर बघा मुलांनो, आता तुम्ही पाचवा प्रश्न पाहू शकता, 79, 74, 69, 65 आणि 59 हे अंक दिलेले आहेत आणि यातील चुकीचे पद तुम्हाला ओळखायचे आहे। तर तुम्हाला मी टाइम देते। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1। तर मुलांना तुम्ही पाहू शकता की 79 जे आहे
79 आणि 74 यांच्यामधील फरक जो आहे तो 5चा आहे. त्यानंतर 74 आणि 69 यांमधील फरक आपण पाहूया. यांमधील सुद्धा फरक 5 आहे. तुम्ही पाहू शकता 65 आणि 69 मधील फरक मात्र 4 आहे. आणि कारण की इथं 79 वजा 5 केलं आहे, इथं 74 वजा 5 केलं आहे, त्यामुळे उत्तर 69 आले. आणि 69 वजा 5 उत्तर इथं यायला पाहिजे होतं 64, नाहीतर इथं उत्तर आलं आहे 65. त्यामुळं आपलं चुकीचं उत्तर आहे 65. चला तर मुलांना तुम्ही 6वा प्रश्न आता पाहू शकता की 2, 3, 5, 8, 11, 13 यापैकी तुम्हाला चुकीचे पद ओळखायचे आहे. तुम्हाला टाईम देते 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुम्ही बघू शकता हा खूपच सोपा प्रश्न आहे. या 2, 3, 5, 11 आणि 13 या मूळ संख्या आहेत, पण 8च्या जागी खरं तर 7 पाहिजे होतं, इथं 8 दिले, त्यामुळे चुकीचं उत्तर आपलं आहे 8. तर मुलांना तुम्ही पुढचा प्रश्न पाहू शकता. 2, 5, 11, 14 आणि 23 यांमधील आपल्याला चुकीचे पद ओळखायचे आहे. तर तुम्हाला टाईम देते 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर मुलांना तुम्ही पाहू शकता की 2, 5, 11, 14 आणि 23 यांमधील चुकीचे पद आपल्याला ओळखायचे आहे. तर 2 आणि 5 यांमध्ये एक मूळ संख्या आलेली आहे 3. 5 आणि 11 यांमध्ये एक मूळ संख्या आलेली आहे 7, 11 आणि इथं हे चुकीचे पद आहे, कारण की 11 आणि इथं 17 पाहिजे होतं, त्याच्यामध्ये 13 ही मूळ संख्या येते आणि इथं जर 17 असते तर 19 ही मूळ संख्या 17 आणि 23च्या मध्ये आली असती, त्यामुळं 14 हे आपलं चुकीचं उत्तर आहे. तर मुलांना तुम्ही आता 8वा प्रश्न पाहू शकता. 1, 2, 4, 7, 10 आणि 16 यांमधील तुम्हाला चुकीचे पद ओळखायचे आहे. तुम्हाला टाईम देते 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर हे गणित मुलांना खूपच सोपं आहे. इथं फक्त काय आहे, इथं 1चा फरक आहे, इथं 2चा आहे, इथं 3चा आहे, इथं 4चा पाहिजे होता आणि इथं 5चा फरक पाहिजे होता. आता 4 आणि 7मध्ये बघा 3चा फरक आहे आणि 7 अधिक 4 म्हणजे इथं 11 उत्तर पाहिजे होतं, म्हणजे आपल्याला पुढे उत्तर 16 आलं असतं. त्यामुळे चुकीचे पद आपले आहे 10. तर तुम्ही मुलांना आता पुढचा प्रश्न पाहू शकता. 9वा. 1, 8, 64, 84 आणि 216 यांमधील आपल्याला चुकीचे पद ओळखायचे आहे. तुम्हाला टाईम देते मी 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर मुलांना तुम्ही पाहू शकता की 1, 8, 64 आणि 216 या सगळ्या घनसंख्या आहेत. तुमच्या 1 ते 30 पर्यंत वर्ग आणि 1 ते 10 पर्यंत तरी घनपाठ असणं आवश्यक आहे, तर ते तुम्ही करून घ्या. तर 1, 8, 64 आणि 216 हे घन आहेत आणि 84 हा कुठल्याही संख्येचा घन नाही, त्यामुळे उत्तर आपलं 84. तर मुलांना तुम्ही शेवटचा म्हणजेच 10वा प्रश्न पाहू शकता. 45, 60, 74 आणि 105 या संख्या आहेत आणि यातील आपल्याला चुकीचे पद ओळखायचे आहे. तर मी तुम्हाला टाईम देते 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर मुलांना तुम्ही पाहू शकता की 45, 60 आणि 105 ह्याच्या संख्येत त्या 15च्या पाढ्यात आहेत. 15ने त्यांना पूर्ण भाग जातो, तशी 74 जी संख्या आहे त्याला 15ने पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे उत्तर आलं 74. तुम्हाला यासाठी 30 पर्यंत पाठ असणे आवश्यक आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.